कोणी तुझ्या घराकडे ते आता तो सांगता 3 मिडियाक धाड तू घेता मरे बाकीच्यांची रिस्पॉन्सिबिलिटी तू एकटो या आमच्या बरोबर आणि तांकां तू फीड दी ओके जाल्यार तेका व्हरता आमी हो इश्यू बेश्टो पॉलिटिसायज करनाका 12 वर्सां ते सगळे आमदाराकडे गेले मुख्यमंत्र्याकडे गेले चीफ इंजिनियराकडे 4 फावटी गेले तुम्ही घेतला विषय आणि आता तो मेळपाक रेडी ना विदाउट मिडिया आणि तुम्ही सांगता चला म्हणून हे कितें क्लोज डोरा फाटल्यान कित्याक रे जावनी मरे ओपन सगळे कित्याक गोंयकारांक कळूनी की हे सरकार कशें वडयता ते भुरगो बाबडो आशेन जॉब मेळटलो म्हणून तो त्या टायमाचेर सायन करता पूण कशें गोंयकारांक फटयता हे एक्सपोज जावपाक जाय 12 वर्सां जाली ते आपल्या आतां हक्काक झगडटा मरे ते सुप्रीम कोर्टाचें जजमेंट आहा आणि तो सांगता मिडिया नाका म्हणून कितें मिडिया नाका हांगा कितें न्ही तुवें सांगलें न्ही रे वचून उलया म्हणून मिडिया नाका म्हणून तुका प्रश्न केलो मागीर तूं यो रिकॉर्डिंग कर आनी ती तांकां सांग आमकां प्रॉब्लेम अरे मिडिया म्हणटा ती मातशी तांच्या बरोबर रावा मरे तुमी तांकां गरज आहा तुमची आज तांकां गरज तुका म्हणणार रे हांव अरे थोडे म्हणपाक कितें की चला मिडिया कित्याक जाय म्हणून तेका तुका म्हणून नाय आतां त्या हाडीन कोण उलयल्लो रे तुजे कडेन कोण उलयला स्पेसिफिक पूण आज तांकां बाबडे तांची समस्या मांडपाक पोलीस आडायतात पळय परत एकदा तुका आयक सांगता हे मातशें घाला कितें जालें सायटीसून येतालो हांव पळय तेन्ना स्लीप जावन पडलो पावसान हय हय खंय पडलो खंयच्या सायडीर मेडिकल रिएम्बर्समेंट ना मेडिकल रिएम्बर्समेंट ना तेका रेग्युलर कर आनी ते रेग्युलरच केलेले तेका लीव मेळटली आनी मेडिकल रिएम्बर्समेंट मेळटले आतां ते कांयच फेसिलिटी मेळना तेका हेट इज ऑल्सो आणि सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे जेन्ना तांकां रिक्रूट केला पळय त्याच्या उपरांत परत एडवर्टायजमेंट दिवन दुसऱ्यांक रिक्रूट केला पण हांकां कन्फर्म करूंक ना तो घाल म्हणटा तुमी सगळे लायव्ह ना तो थोडो प्रश्न ते शूज दाखय मरे शूज माझा आमचा साहेब आहे तू तरी न्याय दी बाबा आमकां विषय तो सांगता 4 जाणांक धाड ते आता 10 जाण काय म्हणटा का तूच उलय आणि सॉर्ट आउट आमकां एक मिडियाकूय पिता त्या बाबडे रेकॉर्डिंग करता मरे मॅजिस्ट्रेट मीडिया तुमकां जाय सर आमकां मीडिया क्लियर येतात निघाले मीडिया घेतले कोण करतो तुम्ही सिलेक्ट कर तुम्ही कोण मीडिया इश्यू कव्हर करता तुम्ही सांगता 4 जाण धडा ती तुम्हीच काढा आम्ही रेडी झाले मीडिया कॉम्पेन्सेट करता इश्यू सॉल्व तुमच्या सगळ्या ऐकल्या तुम्ही आमच्या ऐकणार सरकारी इव्हेंट करता मीडिया सगळीच आहे त्यांना इव्हेंटला भाषण दिता आसतना खंयची मीडिया नाही बसत ते पयलीं पळयता आणि अशा प्रोटेस्टा बरोबर तांकां नाही दिवपाक मीडिया नाका
ते इव्हेंट टेंडर काढून काही मागीर आता हेच भुरग्यांच्या शिववाडी किंवा दोन लोक निघाल्यार व्हडले इव्हेंट करतले आशिल्ले एम्प्लॉई न्ही जाल्यार सोडटा मागीर पळय आयज डिपार्टमेंटान वयतलो जाल्यार एम्प्लॉई ना तांकां सोडटात ते पयले आनी ते स्वताचे डिपार्टमेंटाचे कामगार आपण तांकां घेना भितर ही परिस्थिती करून सोडल्या सरकारान ते सांगले इशू करून किती करता रे कलेक्टर प्रेस मेमोरंडम अरे कुठे रीडिंग ना रे तुम्ही रेडी हा रे आमचा हो विदाउट मीडिया वचपा रेडी ना ना आमचा मीडिया अरे 12 वर्सां एम्प्लॉई सुद्धा मिडिया ना जाल्यार वचना म्हणटा आमी 12 वर्सां दिवन थकले आज एटलीस्ट मिडियाचो तरी तांकां हेल्पाचो आधार आसा आनी तुमी मिडियाक धाडना 102 10,000 येता इतले तुमचे ऐकले ना आता चालूच आसा टाका टाका बोवाळ करपाचो आसा बरे भशेन जाता ते तांकां नाका जाला आता झगडी पेटल्या त्यांच्या ऑफिसान वचपाक जाय आमचे कितें केलें आमच्या कोण आमचेच मरे चार जाणां वचा लायव्ह शेअर लायव्ह शेअर म्हापशेच्या मामलेदारान सायन मारल्यान पणजेच्या मामलेदारान सायन मारल्यान सेम जाता सगळ्यांची आयडेंटिटी डिफरंट डिफरंट प्रश्न झाला मीडियान तुका जाय आता मामलेदार तुम्ही आपल्याला काय जाऊ आम्ही स्वतः काय जावचे ना ओळखीतो तरी असतो आम्ही एका ब्लॉका कधी झगडतोय आमचेच गोंयकार भावते आणि कोविडा वेळार सुद्धा सर्व्हिस दिल्या तुम्ही झालेले आम्ही आम्ही मेमोरंडम लिहून घेतली आशिल्ली
तुम्ही सांगपा जाय न्हू तेका. सर तुम्ही केन्ना आयिल्ले सकाळी 7:00? वरिष्ठ लोक त्याच्यातून लोक बदलावू शकतात. कॅपॅसिटी 200 लोकांची आहे. सर हे ह्या आयले खाली झाला होता आता लोक चढ वचपाक शकता. ह्या आशिल्ली गर्दी गेली. ही गर्दी गेली पळय. हे रेल्वे किती केलेलं आहे इतलेच धाड. ही देवदर्शनाक केल्ल्या भशेन देवाच्या दर्शनाक 5-5 लायनीन सोडटा तशें करतात न्ही. रे तुम्ही आता मिडियान ताका विचारपा जाय कितें सांगा. प्रमोद सावंताचो इव्हेंट गव्हर्मेंटाचो प्रोग्राम आसता न्ही प्रमोद सावंताक हे मातशें तुमी विचारा. आतां मिडिया म्हणटी 4th पिलर ऑफ डेमोक्रेसी. कसलोय जर तर गव्हर्मेंटाचो इव्हेंट आसा जाल्यार तुमकां ते फोन करून करून आपयता मरे. आनी हांगा एक गोंयकारांचो जे एम्प्लॉई जे 12 वर्सां बाबडे त्रास काडटा तेंचो विशय जर तर ते उलोवपाक सुद्दां जाल्यार मिडियाक एलाव करना. ही कसली डेमोक्रेसी सांग म्हाका. अरे कायदो सगळ्यांक सेम आसपाय न्ही. मुख्यमंत्री सगळे इव्हेंटांनी मिडियाक पयलीं आपयता आनी आज जेन्ना रियल इश्यू जेन्ना एक्सपोज जाता तेन्ना मिडियाक एलाव करना. हे प्रश्न मातसो तुमी मेळटा पयलीं तेन्ना विचारा. सर आमचे कडेन तूं अशें डिस्क्रिमिनेशन कित्याक करता मिडिया कडेन. तुका जाय तेन्ना तूं आमकां फोन करून आपयता आमी येता कवर करता. तुमी अशें ना यू आर नॉट गोंयच्या मिडियाक मालोर दिता बिकॉज अनबायस्ड. तुम्ही सगळ्यांक दिता प्रेफरन्स. तुम्ही उलया बाबा तुमचो प्रश्न हांगाच कितें ते इतले जाण भितर जावपाचें ना मिटींग हा बरें हांगा बरें यो मुखार यो मातशें फाटल्यान या. आणि बारा वर्सां आमचे गोंयचे भुरगे मिटर रिडर कॉन्ट्रॅक्टर घेतली चवथान. सगळे जाण अशें आयिल्ले की एक ना एक दीस ते कन्फर्म जातले. आतां कितले दीस जाले तुमी तेंच्यांनी तुमकां कितलीशीच रिप्रेझेंटेशनां दिली पूण आयच्या डेटीक ते अजुनूय तांकां सॅलरी दितली. तुमी थोडे बीएलओ म्हणून घातले. बीएलओ ड्युटी करता. थोडे बीएलओची ड्युटी करता तांकां रेग्युलर पे मेळटा. सगळो कंपेन्सेशन सगळे बेनिफीट गव्हर्मेंटाचे मेळटा. आनी हे बाबडे मिटर रिडर जे बीएलओ म्हणून वता तांकां सामकें डिस्क्रिमिनेट करून सोडला तुमी. तांकां कांय सोशल वेलफेअर बेनिफीट ना. तांकां प्रॉव्हिडंट फंड दिवना तशें 12 वर्सां जालीं. सो हे कितें करता तुका सांगात. कित्याक तुका जजमेंटूय आसा आतां. आमकां लेटर मेळ्ळा आजूच मेळ्ळा फ्रॉम द कॉन्ट्रॅक्चुअल मिटर रिडर्स. इट इज एड्रेस टू द चीफ इलेक्ट्रिकल इंजिनियर. इट इज अ मेमोरेंडम फॉर रेग्युलरायझेशन ऑफ एम्प्लॉयमेंट. सो हातूंत 2 गोश्टी तुमी बरयल्या. एक म्हणल्यार the meter readers have been working with the electricity department, they say, for more than 12 years, and their services has not been regularized. And secondly, this letter also mentioned about social welfare benefits like EPF, health insurance,
leave benefits and accidental policies. So coming to the first point regarding regularization for the meter readers who have worked for more than 10 years, the government of Goa, I am told, is in the process of regularization of all contract staff who has worked in all the departments for more than the period of 10 years. So Lot of date. okay. So now this is the decision and the process which is followed by the government. Now it is not just for the electricity department; it is for all the departments across the world. So I, as an employee of an electricity department, will not able to tell you a timeline. But this process, but the process has already been initiated. It has reached a decent stage of approval, and very soon the government is going to make this decision and declare this decision. This is the first part of it. The second part is basically about the social welfare. Now, the first one that we are talking about is the Employee Provident Fund (EPF). Now, with this regularization, this EPF will automatically come into picture. Second is health insurance. That the electricity department and the government and department and health insurance अशें कांय नसता. आमकां कितेंय जाल्यार we have to go to GMC, and that applies for all the staff. Job security we have already mentioned. All the government is in the process of taking this decision of regularization of all employees about 10 years. Leave benefits, let me tell you, the leave benefits presently are one leave every 15 days. म्हणजे महिन्यांच्यान 2 दीस, वर्सांच्यान 24 CLs तांकां मेळटा, प्लस 15 दिसाचे तांकां SLO मेळटा, which is almost equivalent to the present staff. आणि लास्ट जे टॉपिक हांगा आसा, इट इज ऑफ accidental policy. Now, electricity department is the only department in Goa which has come up with a separate accidental policies for all the line staff. So that also is applicable to the contract meter. नाही आता फर्स्ट तुम्ही सांगले कितें हो पयलो मेमोरंडम हो पयलो न्ही हो तुमकां 28 फेब्रुवारी 2025 ऑलरेडी डिटेल्ड दिला So this दुसरे डिपार्टमेंटाचे तू उलयनाका. दीज आर युअर एम्प्लॉई. सो लेट स्पीक ओनली अबाउट इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंट. दुसरे तुम्ही आता तांकां त्यांचे PF तुम्ही कट करना. हे आता मिडियाक ऑल द एंटरप्रिनर्स हू आर देयर इन गोवा, अरे प्रत्येक मनशाक जो आज बारीक धंदो करता ताका गव्हर्नमेंट सांगता PF इज कंपल्सरी, नाल्यार ताका ते परमिशनां दिना. पण गव्हर्नमेंट एम्प्लॉईंगाक तुम्ही PF कित्याक कट करना? तांचे कित्याक PF तुम्ही भरना? त्यांनी रस्त्यार येतकीर तुम्ही PF भरतले. व्हॉट अबाउट 12 years ऑफ सर्व्हिस? त्यांनी सर्व्हिस केली तर प्रोव्हिडंट फंड कोण भरतलो? सगळे तुम्ही काढून गव्हर्नमेंट करना का? रेग्युलर एम्प्लॉई जर ऑन ड्युटी जर एक्स प्रेसिडेंट ऑफ गोवा गव्हर्नमेंट एम्प्लॉईज असोसिएशन. The thing is, when a regular employee dies while in service, then his family members get the job. But in this case of these people who have been working for more than 12 years, they will not get any compensation. Such compensation. That is also a reason. So that is the also a reason they have to be regularized. That is the reason the government is taking the step of regularizing. Once they get regularized, all these benefits that they were deprived of will be given to them. But now you are saying this is the first memorandum. गव्हर्नमेंट म्हणटा गव्हर्नमेंटाक सांग आपले एम्प्लॉई झगड तेंका लागून मेमोरंडम आयला वो मेमोरंडम जो आमकां दिल्लो म्हणटा that process is already started. मागीर 1.5 वर्स जाले. सगळ्यांच्या for a government डिपार्टमेंट सगळे डिपार्टमेंट मागीर फाटल्यान सांगता 1.5 वर्स पयलीं कितें करता म्हणून प्रोसेस स्टार्ट केला मॅडम. सगळे डिपार्टमेंट प्रोसेस आता तू हाजे मातशें उत्तर दी पळय. तुवें 233 घेतले 2014 मरे तुम्ही ऑक्टोबर 2014 घेतले. ताचे उपरांत तुवें 30 घेतले 2015, 56 घेतले 2016,
20 घेतले 2016, 79 घेतले तुवें 21 आणि 31 घेतले 25 मरे. पण तांकां तुवें कॉन्ट्रॅक्टर घेवपा आशिल्ले ते तूं रेग्युलर करता, हांकां थंय दवरता आनी हांकां तूं ऑपॉर्च्युनिटी दिना. हें एक्सप्लेन कर. अरे कायदो सगळ्यांक सेम दवर न्ही. ही तुजी 2021 ही ऑर्डर एडव्हर्टिजमेंट, ही तुजी 2025 एडव्हर्टिजमेंट. हे 12 वर्सां बाबडे. आता दुसरे तू तांकां बीएलओ घातल्या मरे, तू बीएलओ हा मरे. आता तू तांकां बीएलओ म्हणून तू काम करता, तांकां बाबड्यांक मेळटा 22,000 आणि ताच्या बरोबर जो दुसरो रेग्युलर स्टाफ आहा ताका मेळटा 70,000. हो कसलो न्याय सांग म्हाका. तुजे ते लोक तूं झगड तांकां लागून. तुका कितें सपोर्ट जाय आमी आहा पळय मंत्र्याक किंवा हालोवपाले आमी हालोया. कोणाक घालोवपाची गरज ना. तू डेडलायन दी, आपूण ह्या म्हयन्यात करता. तुम्ही ऑक्टोबर I am repeating what I said. गव्हर्नमेंट म्हणनाका. It is the government. Electricity department is a part of the government of Goa. There are certain decisions. तुम्ही जाणाव, and you know it very well. Certain decisions are to be taken by the government, and the government is proactively taking that decision. This order is not bound to 27 ऑक्टोबर संपता. तू 27 तारखे पयलीं रेग्युलरायज करता. टाइम बाउंड टाइम बाउंड प्रोसेस झाला. तुम्ही सांगा. करता तो आणि आता इलेक्शनात आम्ही कॉन्ट्रॅक्टर घेतले आणि घेतले आमका फिक्स करताना आणि घेतले कॉन्ट्रॅक्टर. आता सांगता सगळ्या डिपार्टमेंटांनी कॉन्ट्रॅक्ट रेग्युलरायज करता आणि पीडब्ल्यूडी किती कॉन्ट्रॅक्टर करतात. नाही गव्हर्नमेंटाच्या मग चांगलं हांव तुका इलेक्ट्रिसिटी डिपार्टमेंटाचें सांगता, हे भुरगे म्हजे एंड दे आर मोर मायंड दॅन एनी वन ऑफ यू. तुम्हीच करला. आमकां सोडून भायले कशे पोस्टाची सॅलरी आता इंडिया भाव लागत आहे मीटर रिडर 2 वर्षांमध्ये शूज पैकी सेफ्टी शूज दिता म्हणून एक्सपोज झाले. Okay. Listen. कोण जबाबदार ते सांगता आता भोवतात पळय तणांनी मीटर रिडर फाटल्यान फुटल्यान Let it see. Simply don't make unnecessary statements. Meter readers. See, we have something called line helpers. We have something called assistant line helpers, and we have called linemen, assistant linemen, and line helpers. These are the people who are actually working on the field. These people are provided with good quality of safety shoes. They are provided with sandals. They are provided with raincoats. They are provided with helmets. They are provided with. Raincoat is given once in 2 years.
बेश्टो गोंय घाल नाका. So, as far as meter readers are concerned, because they are not directly working on the line, they are not given safety. So, best of all, Allah will safety should be on the field. But they are given saddles. They are in the field, but they are not working on the line. And these are safety shoes. These are electrically safe shoes. पण गाचमान पण आमचा स्टाफ सांगा. सोलर हाडटा टेम्पररी हाडटा मेन आमकां तेजे हातफील लायटीचे ते सर आमी रिडींग हाडटा लायटी Reading until that is those are safety shoes. सरपंच मानलो What is the next question? What is the next question? Anything else is there? See, this is the memorandum that is given. This memorandum has got two important points. One is related to regularization, one is related to benefits. And I have explained both. Now the same questions again and again are asked. एक मिनिट राहुल तर तो 12 वर्षाचा पीएफ किती करतो पीएफ 12 वर्षाचा पीएफ एरिया किती करतो So I cannot reply this right now. I'll have to check. I cannot. गव्हर्नमेंट पॉलिसी काय सर एंटरप्रेनराक तुम्ही पीएफ नाल्या परमिशन दिना कसले डिपार्टमेंट हांव गव्हर्नमेंट You have asked me a question. I will find out. This is not an answer. The memorandum is given. This will be replied also. All the questions we might not have right. Memorandum will be replied immediately. This is related to regularization that is already started. The same status I'm giving you now. जे outcome really सांगणार ते आमचे एक मीटिंग आम्ही कोणा उभी राव म्हणतो आम्ही कोणा उभी राव I am more concerned about them. You don't